नमस्कार. आज मी मटन किमा कचोरी बनवते. पहा कशी बनवायची. त्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस मटन घेऊन त्याचा खिमा करून घेतला आहे. याप्रमाणे खिमा तयार करून दुसरीकडे एक बटाटा त्याचे साल काढून स्वच्छ धुवून तुकडे करून घेऊ. याप्रमाणे तुकडे करून या खिम्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. पाव चमचा हळद. हे सर्व जिन्नस मिक्स करून गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून मिक्स केलेला खिमा घालून तो तेलावर 2 मिनटं चांगला परतून घेऊया. यामध्ये तुकडे केलेला बटाटाही घालून तोही खिम्यासोबत परतून घेऊ. यानुसार 2 मिनटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करून यावर झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं मंद आचेवर हा खिमा शिजवून घेऊया. तोपर्यंत 1 कप मैदा घेऊन तो चाळून त्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा ओवा, 2 चमचे गरम तेल घालून हे मिक्स करून पाण्याच्या साहाय्याने घट्टसर असं हे पीठ मळून घेऊया. याप्रमाणे पीठ मळून यावर झाकण ठेवून 10 मिनटं साईडला ठेवू. तोपर्यंत मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे वाटून घेऊ. खिम्याकडे जाऊ. खिमा 20 मिनटानंतर मिक्स करून त्यामध्ये तयार केलेला ठेचा घालून तो मिक्स करून घेऊया. पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट हे सर्व जिन्नस एकजीव करून मिक्स करून गार करून घेऊ. दुसरीकडे तयार केलेल्या पिठाच्या पुन्हा एकदा मळून त्याचे गोळे तयार करून घेऊ. याप्रमाणे पुरीसारखे गोळे तयार करून ते लाटून तयार मटण खिम्याचे सारण भरूया. याप्रमाणे खिमा भरून तो गोळा बंद करून अलगद हाताने हे पळपटावर लाटून घेऊ. गरम तेल करून ही कचोरी आपण तळून घेणार आहोत. खरपूस लालसर अशी ही मंद आचेवर तळून सर्विंग प्लेटमध्ये काढून हिरव्या चटणीसोबत सर्व करावी. थँक्स फॉर वॉचिंग.